एक धोरण बसलं पाहिजे शेतकऱ्याचं. पहिले शिवसेनेनं धोरण केलं पाहिजे. शिवसेनेनं शेतकऱ्याप्रती आपलं धोरण स्पष्ट करणं फार गरजेचं. शिवसेनेचं शेतकऱ्याप्रती असणारं धोरण हे सुद्धा स्पष्ट करण्याची गरज आहे. हे 6 महिन्यात आम्ही प्रत्येक विभागावर महाराष्ट्र तुम्हाला माहित आहे का विभाग बदलला का पीक पद्धती बदलतं. तुम्ही जर कोकणात गेले तर तिथं आंबा आणि काजू मच्छीमार शेतकरी सापडतं. तिकडे नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक असेल, मकावाले असेल, विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस सोयाबीन तूर असेल, विभाग वाईज सगळं बदलत राहतं. विभाग वाईज एक धोरण बसलं पाहिजे शेतकऱ्याचं. पहिले शिवसेनेनं धोरण केलं पाहिजे. शिवसेनेनं शेतकऱ्याप्रती आपलं धोरण स्पष्ट करणं फार गरजेचं आहे आणि मग त्या धोरणावर खऱ्या अर्थानं सरकारला कसं घेऊन जाता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचं शेतकऱ्याप्रती असणारं धोरण हे सुद्धा स्पष्ट करण्याची गरज आहे. हे 6 महिन्यात आम्ही प्रत्येक विभागावर महाराष्ट्र तुम्हाला माहित आहे का विभाग बदलला का पीक पद्धती बदलतं. तुम्ही जर कोकणात गेले तर तिथं आंबा आणि काजू मच्छीमार शेतकरी सापडतं. तिकडे नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक असेल, मकावाले असेल, विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस सोयाबीन तूर असेल, विभाग वाईज सगळं बदलत राहतं. विभाग वाईज एक धोरण बसलं पाहिजे शेतकऱ्याचं. पहिले शिवसेनेनं धोरण केलं पाहिजे. शिवसेनेनं शेतकऱ्याप्रती आपलं धोरण स्पष्ट करणं फार गरजेचं आहे आणि मग त्या धोरणावर खऱ्या अर्थानं सरकारला कसं घेऊन जाता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतोय. मुख्यमंत्र्यांनी